नमस्कार. मी अरविंद आठले. गेले 4-5 महिने आपण मला उमगलेले शंकर महाराज ही सिरियल ऐकता आहात. ठाण्याचे श्री मिलिंद कर्वे यांनी ती आपल्यासमोर सादर केली. 136 भाग या सिरियलचे झाले आणि कुठेही लोक त्या ठिकाणी कंटाळले नाहीत. आणि दरवेळी त्याची उत्कंठा वाढवत नेण्याचं कसब मिलिंद कर्वे यांनी दाखवलं. प्रचंड गुरुविषयी प्रेम असल्याखेरीज हे होऊ नाही शकत. आणि मुख्यतः या चॅनलचं उद्दिष्ट आपल्यामध्ये गुरुतत्व हे रुजवावं. संकुचित दृष्टीने गुरुतत्व केवळ शरीर म्हणून गुरुतत्व असं बघू नये. अतिशय व्यापक स्वरूपामध्ये गुरुकडे पाहायला तुम्ही शिकलं पाहिजे. हे सगळे उद्दिष्ट मी गेले कित्येक वर्ष पाळतो आहे. गेले जवळपास 4-5 वर्षे मी तुम्हाला 400-450 वर्षाला या हिशोबाने जवळपास 1250 व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलेले आहेत. हे सगळं सिंगल हँडेड चाललेलं आहे. आणि जास्तीत जास्त माहिती वेगवेगळ्या क्षेत्रातली आपल्यासमोर यावी. मग ते वेगवेगळे खाद्यपदार्थ असोत, प्रवास वर्णनं असोत, मंदिरांची वर्णनं असोत, गुरुचरित्र किंवा इतर यासारखे ग्रंथ असोत, भागवत असो, असे अनेक विषय मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. योगशास्त्रावर फार प्रचंड खूप साधकांच्या दृष्टीने अतिशय उपयोगी अशी माहिती मी आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. जनजागृती एक प्रकारची ही करण्याचं श्रेय माझे गुरु माझ्याकडून ते करून घेत आहेत याविषयी माझ्या मनात शंका नाही. माझ्या वयाच्या माणसांनी सातत्याने कुठेही खंड न पडता हे व्हिडिओ द्यावेत यातच सगळं काही आलं. माझी ती ताकद नाही हे मला माहिती आहे. मी अतिशय सामान्य माणूस आहे. पण तरीही सद्गुरूंनी माझ्याकडून हे अचाट काम एवढं करून घेतलं याबद्दल गुरु या पदाविषयी, गुरु या संस्थेविषयी, गुरु या व्यक्तीविषयी काहीही म्हणा त्याला तुम्ही, किती त्याची थोरवी गावी तेवढी कमी आहे. हा भाग आपल्यात यावा ही माझी इच्छा आणि त्या दृष्टीने मी हे सगळं काम केलं. आणि यापुढे मी आणखीन अशा प्रकारे अनेक गोष्टी तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्याचा एक दिवस मी सुट्टी घेणार आहे. मी शेवटी माणूस आहे, थकतो. उद्याचा एक दिवस सुट्टी घेऊन परवापासून मी माझ्या कामाला पुन्हा लागणार आहे. याच्यामध्ये पहिले 2 दिवस इथल्या MITच्या काही विद्यार्थ्यांनी माझी एक मुलाखत घेतली होती. अध्यात्माविषयी त्यांच्या काही शंका होत्या, त्यांना काही त्याच्यातली अधिक माहिती व्हावी. तरुण माणसं, तरुण मुलं कॉलेजमधली या ठिकाणी यावीत याचंही मला आश्चर्य वाटलं. आणि ते 2 भाग मी तुमच्यापुढे उद्या आणि परवा, उद्या एक दिवस सुट्टी घेऊन मग 2 दिवस मी तुमच्यापुढे करणार आहे. आणि त्यानंतर 1 मेपासून अतिशय एक वेगळा वेगळा अनोखा असा उपक्रम मी तुमच्यासमोर आणणार आहे. नाथसंप्रदाय दर्शन ही एक सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. नाथ संप्रदाय हा आपल्या सर्वांच्या उपासनेचे पिता आहे. प्रत्यक्ष भगवान आदिनाथ शंकर याचे प्रणेते आहेत. आणि नवनाथांनी फार प्रचंड कार्य यामधल्या काळामध्ये केलं आणि त्यामुळे इतक्या मोठ्या मुस्लिम आक्रमणातून आपण वाचलो आहोत. हे कार्य आपल्यासमोर यावं. नवनाथ संप्रदायांचं तत्त्वज्ञान आपल्यासमोर यावं. नाथ म्हणजे केवळ जारण मारण तारण असं नसून नाथ हा शुद्ध भक्ती संप्रदाय आहे. हा भाग आपल्यासमोर आला पाहिजे. आपल्या मनातले जे गैरसमज नाथ संप्रदायाविषयी आहेत ते सर्व काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि यासाठी मला एक अतिशय फार महत्त्वाच्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळणार आहे. बघा परमेश्वर माणसं कशी आणतो बरोबर. कल्याणच्या सौ राधिका गुप्ते या अत्यंत थोर साधक आहेत. मुख्यतः नाथ संप्रदायावर
त्यांनी पुणे विद्यापीठाची 2007 साली PhD केलेली आहे. एखाद्या स्त्रीने हे अचाट काम करावं, सर्व भारतभर त्यासाठी फिरावं, वणवण करावी, अशा त्या एकमेव स्त्री आहेत आपल्या भारतामध्ये की ज्यांनी नाथसंप्रदायावर PhD केलेली आहे. आणि स्वतः पारसनीस घराण्यात त्यांचा जन्म झाला. पुढे त्या गुप्ते झाल्या. दोन्ही घराण्यामध्ये नाथ संप्रदायाची उपासना चालू होती, पिढ्यानपिढ्या चालू आहे. आणि स्वतः त्याही नाथ संप्रदायाच्या दीक्षाधारी आहेत. मला मोठं आश्चर्य वाटतं, परमेश्वराची करणी कशी असते हे तुम्हाला दिसेल. त्यांची जी काही विद्वत्ता आहे, त्यांची जी काही माहिती आहे, नाथ संप्रदायाचं सगळं जे काही तत्त्वज्ञान आहे, वेगवेगळ्या नवनाथांची सर्व माहिती आहे, आपल्या सर्वांना ह्याची उत्सुकता असेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. त्यात नवनाथ भक्तिसार आलं आणि स्वतः गोरक्षनाथांनी रचलेले अनेक ग्रंथ त्याच्यामध्ये येणार आहेत. आणि स्वतः त्यांचे गुरु श्री देवेंद्रनाथ या काळात फार मोठे नाथपंथी होऊन गेले. आपल्या बऱ्याच लोकांची कल्पना असेल, त्यांचं मार्गदर्शन त्याला पुष्कळ होतं. आणि त्यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या अशा थोर साधक साधिका श्रीमती राधिका गुप्ते यांना मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे नाथ संप्रदायाची सर्व माहिती मिळवण्यासाठी. आतापर्यंत या सर्व कामाचं तुम्ही सर्व लोकांनी कौतुक केलं. म्हणता म्हणता 31,000 सबस्क्रायबर्स या चॅनलला झाले. या विषयाच्या कठीण विषयावर कुठे हास्य विनोद आणि इतर काही गाणं नाच असलं काहीही नसताना या विषयावर इतके सबस्क्रायबर्स व्हावे हे एक मोठं आश्चर्य आहे. आणि माझ्यासारख्या माणसांनी या वयात 78 वय आहे, या वयात हे काम करावं, एकट्याच्या भरोशावर करावं, अशा निर्णय लोकांची त्याला साथ मिळते ही गोष्ट वेगळी आहे. त्यांच्याशिवाय मी केलं नसतं. त्या सर्वांचा मी आभार आहे. मी वाचकांचा, दर्शकांचा अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. आणि यापुढेही आपल्याकडून मला हे उत्तेजन मिळेल याविषयी माझ्या मनात खात्री आहे. तर 1 मेपासून आपण सुरू करणार आहोत नाथ संप्रदाय दर्शन ही नवीन मालिका. ती अतिशय ज्ञानाने प्रचूर असेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. आपल्या मनातल्या अनेक शंका ही मालिका दूर करणार आहे. तर आपण नवीन मालिकेत स्वागत करूया सौ राधिका गुप्ते. कल्याणला राहतात, मराठीच्या प्राध्यापिका होत्या. अतिशय विद्वत्ता प्रचूर अशी त्यांची भाषा आहे. मराठीच्या प्राध्यापिका असल्यामुळे भाषा अतिशय चांगली आहे आणि मांडण्याची हातोटी आहे. आणि स्वतः उत्तम साधक आहेत, हा भाग आहे. नुसत्या PhD आणि माहिती गोळा करून 4 पुस्तकं वाचून 5वी PhD अशा प्रकारचं त्यांचं नाही आहे. ते आतून आलेलं स्वतः उत्तम साधक आहेत, नाथ संप्रदायाच्या दीक्षाधारी आहे. यावरून त्यांचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. तेव्हा 1 तारखेपासून आपण सर्वजण या गोष्टीला प्रस्तुत होणार आहोत. आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. नमस्कार.